चला तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी अशोक गायकवाड, राहणार मुक्काम पोस्ट पाटोदा, तालुका मंठा, जिल्हा जालना। तर शेतकरी मित्रांनो, आपण सोयाबीन पेरून घेतली, कापसाची तूट पण लावली, 2 दिवस झाले आणि त्याच्यावर पाऊस हा थांबलेला आहे। पाऊस म्हणजे महाराष्ट्रामध्ये कुठेच पाऊस नाहीये। पाऊस आहे पण हा हलक्या स्वरूपात पाऊस आहे, जेणेकरून आपल्या डोक्याचे केस पण भिजत नाही मित्रांनो। तर आपण आता पेरणी करून घेतली, काही शेतकऱ्यांची पेरणी बाकी आहे। तर शेतकरी मित्रांनो, उद्या आता वार सोमवार दिनांक 30 या दिवशी पण पाऊस पडण्याची शक्यता खूप कमी आहे। म्हणजे आभाळाचं वातावरण देखील राहणार आहे आणि पाठीमागच्या 2-3 दिवसाखाली पण आभाळाचं वातावरण होतं आणि हवेचा पण वेग हा तीव्र होता, तरी पण पाऊस देखील पडलेला नाही व काही ठिकाणी पाऊस पडला पण तो हलका प्रमाणात। तर आता उद्या दिनांक 30 वार सोमवार आहेच, पण उद्या देखील काही ठिकाणी हवेचा वेग हा जास्त असणार आहे। आभाळाचं वातावरण म्हणजे आभाळाचं वातावरण देखील असणार आहे काही ठिकाणी आणि काही ठिकाणी सूर्यदर्शन पण होणार आहे। म्हणजे उद्या दिनांक 30 वार सोमवार या दिवशी पण पाऊस महाराष्ट्रामध्ये पडणार नाहीये। पडला तरी पण हा हलक्या स्वरूपात पडणार आहे, जेणेकरून आपली शेतामधली जमीन पण भिजणार नाही शेतकरी मित्रांनो। तर दिनांक 1, 2, 3, 4 या 4 तारखेमध्ये पाऊस हा जेमतेम तर नाही म्हणता येणार, पण हलक्या स्वरूपात पाऊस पडणार आहे, जेणेकरून ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत सोयाबीन पेरलेली आहे, ज्यांच्या रानामध्ये ओलावा आहे, ज्यांनी सरकीची तूट लावलेली आहे, ह्या शेतकऱ्यांसाठी ह्या 4 दिवसामधला पाऊस हा फायदेशीर ठरणार आहे। तर ज्यांनी सोयाबीन पेरायची राहिली असेल किंवा ज्यांची तूट लावायची राहिली असेल त्यांनी कृपया थोडं थांबा। आणि ज्याच्या शेतामध्ये आता सध्या ओल असेल, जेणेकरून 3-4 दिवसा अगोदर पाऊस पडलेला आहे, त्यांची ती ओल ज्यांच्या शेतामध्ये असेल त्यांनी आपली सरकीची तूट लावून घ्यावी, किंवा ज्याच्या शेतामध्ये ओल असेल त्यांनी सोयाबीन पेरून घ्यावी। आणि ज्याच्या शेतामध्ये ओल नसेल त्यांनी कृपया सोयाबीन पेरूच नका, कारण आपलं बियाणं हे वायाला जाईल। तर शेतकरी मित्रांनो, आता 4 तारखेपर्यंत हा पाऊस भाग बदलत तर पडणार आहेच, तरी पण तुम्ही एक काम करू शकता, जेणेकरून तुम्ही जी सोयाबीन पेरलेली आहे तिला हे पाऊस फायदेशीर ठरू शकतो। आणि ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरली नाही त्यांनी थोडं थांबा आता, कारण 4 तारखेच्या आत जर तुमच्या भागात व तुमच्या जिल्ह्यामध्ये यामध्ये हिंगोली, नाशिक, संभाजीनगर असे 5-6 जे जिल्हे आहेत त्या ठिकाणी पाऊस ह्या 4 तारखेच्या आतमध्ये पडणार आहे, पण हलक्या स्वरूपात पडणार आहे। ज्या ठिकाणी बी पाऊस पडेल तेथील शेतकऱ्याने आपली जी राहिलेली पेरणी असेल, कोणती पण असो ती पेरणी या 4 तारखेच्या आतमध्ये करून घ्यावी, ही नम्र विनंती। कारण तिथून पुढे पावसालाही जेमतेम सुरुवात होणार आहे आणि हे पाऊस म्हणजे सतत लागून राहणार आहे शेतकरी बांधवांनो। तर आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर अशोक गायकवाड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा। पण मित्रांनो, आज 29 तारीख होती आणि उद्या ही 30 तारीख आहे, वार सोमवार। या दिवशी महाराष्ट्रामध्ये कुठेही पाऊस पडणार नाही, याची तुम्ही दक्षता घ्यावी। चला तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या अशोक गायकवाड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेतकऱ्यापर्यंत शेअर करा। तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय जवान, जय किसान, जय शेतकरी राजा।